नागपूर शहरातील पेट्रोल आणि डिझेल ग्राहकांनी सुटकेचा निश्वास घेतलेला आहे। नागपूर शहरातील पेट्रोल पंप आणि डिझेल पंपवरती ऑनलाईन पेमेंट स्वीकारणं सुरू आहे। आपण पाहू शकतो इथे UPI कोड्स लावलेले आहेत अजूनही आणि त्यावर स्कॅन करून लोक पेट्रोल विकत घेत आहेत। याआधी विदर्भ पेट्रोलियम डीलर असोसिएशननं असं जाहीर केलं होतं की 10 मे पासून ऑनलाईन पेमेंट येणार नाहीत। UPI पेमेंट्स असतील किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड असतील ऑनलाईन पेमेंट्स न स्वीकारण्यामागे कारण होतं ते नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलचं केंद्र सरकारने हे पोर्टल स्थापन केलेलं आहे। त्याचा उद्देश आहे की जे सायबर घोटाळे होत आहेत त्यातील रकमा सुरक्षित राहाव्यात आणि त्या तक्रारदारांना परत मिळाव्या यासाठी त्या सायबर घोटाळ्यातल्या रकमा जिथे जिथे जातात तिथे तिथे त्या रकमांना थांबवण्यासाठी आणि कित्येक वेळा तर बँक खात्यांना गोठवण्यासाठी या पोर्टलकडून बँकांना नोटिसेस देण्यात येत आहे आणि सर्व्हिस इंडस्ट्रीज असतील किंवा आणखीन दुसरे व्यापारी असतील त्या सर्वांना याचा फटका बसतोय। त्यांचे खाती गोठवण्यात येत आहे आणि याचा सर्वात जास्त फटका हा पेट्रोल पंप डिझेल पंप या संचालकांना बसतो आहे आणि त्याच उद्देशानं आपल्या वरती ज्या अडचणी येत आहेत त्याचा मार्ग कुठेतरी निघावा या मागणीसाठी असोसिएशननी हे जाहीर केलं होतं। मात्र युद्धजन्य परिस्थिती आहे, सीमेवर तणाव आहे, ते पाहता ग्राहकांची गैरसोय होऊ नये आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांना अडचणीत जाऊ नये म्हणून हा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे आणि सध्या नागपुरात सगळ्या पेट्रोल पंप आणि डिझेल पंपवरती ऑनलाईन पेमेंट स्वीकारणं सुरू आहे। संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।